नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण हॉटेलसारखं घरच्या घरी सोयाबीनची सुकी भाजी बनवूया. तर पहिल्यांदा घेतलेले आहे कढई गरम झाल्याच्या नंतर तेल टाकून घेतलेलं आहे. तेल ॲड करून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. कांदा ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी असं मंद गॅसवर त्याला परतून घेतलेलं आहे. परतून झाल्याच्या नंतर आपण इथं हळद पावडर घेतलेलं आहे पहिल्यांदा. त्यानंतर घेतलेलं आहे आपण धन्नापूड घेऊन झाल्याच्या नंतर आपण गरम संडे मसाला घेतलेला आहे. संडे गरम मसाला टाकून झाल्याच्या नंतर आपण इथं कांदा लसूण चटणी वापरलेली आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर सर्व मसाले छानपैकी मंद गॅसवरच परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथं मंद गॅसवरच आपण छानपैकी असं परतून घेतलेलं आहे. सर्व मसाले लाल होईपर्यंत आपण इथं परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर त्यानंतर आपण इथं वाटण टाकून घेतलेलं आहे. हे वाटण आहे लसूण आणि शेंगदाणे आणि मिरची, हे वाटण आहे. तर हे वाटण आपण ॲड करून घ्यायचं त्यामध्ये आणि त्यांना परत एकजीव करायचं सर्व मिक्स होईपर्यंत. तर इथं बघू शकता आपलं छानपैकी आपण इथं वाटण ॲड करून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर सोयाबीन त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. अगोदरच सोयाबीन भिजत टाकायचं गरम पाण्यात. त्यानंतर आपण इथं सोयाबीन आपलं छानपैकी भिजलं आणि आपण ते मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे. मसाल्यामध्ये ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी मंद गॅसवर त्याला परतून घ्यायचा. सर्व तेल मसाला एकजीव त्याच्यामध्ये मिश्रण होईपर्यंत त्याला छानपैकी असं परतून घ्यायचं. इथं आपलं छानपैकी परतून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मंद गॅसवर छानपैकी असं परतून घेतलेलं आहे. तर या पद्धतीचं तुम्ही पण एकदा करून बघा. छानपैकी मंद गॅसवर त्याला छानपैकी असं परतून घेत राहायचं आणि तर इथे तुम्ही बघू शकता आपण छानपैकी असं परतून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवरच ठेवायचं. आणि त्यानंतर बघू शकता आपण आवडीनुसार आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर कोथिंबीर इथं आपली छानपैकी आपण कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर परत त्याला परतून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता आपण इथं छानपैकी असं परतून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीची सोयाबीनची सुकी भाजी तुम्ही पण एकदा नक्की खाऊन बघा. तोंडाला पाणी येईल आणि बोट चाटतच राहसाल अशी ही सोयाबीनची रेसिपी आहे. जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा. तर वाट बघताय कशी आपली छानपैकी अशी भाजी तयार झालेली आहे सोयाबीनची. तर या पद्धतीची तुम्ही पण एकदा सोयाबीन भाजी बनवून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनल जॉईन करा. बाय बाय.